खेळाडू बाद फक्त आणि फक्त 13 धावा, 13 रन ऑन स्कोर कार्ड। स्पर्धा आपण पाहता मानाची, सन्मानाची, अभिमानाची भाई चषक 2025 या स्पर्धेचा जेव्हा लाईव्ह लॉट सेरेमनी हा कार्यक्रम पार पाडला गेला तेव्हा चर्चा सुरू झाली संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येईल। दमदार असं आयोजन आपण पाहता, मंचासमोर तर आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी आपण पाहताय। ट्रॉफीचं स्वरूप, ही ट्रॉफी पटकावण्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये देखील संघर्ष करावा लागेल। महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कठीण परिस्थितीमध्ये, अवघड परिस्थितीमध्ये खरं तर संघर्ष केला आणि हे स्वराज्य निर्माण केलं। तसं तुम्हाला या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागेल ही ट्रॉफी पटकावण्यासाठी, ज्यामध्ये महाराजांची भवानी तलवार तुम्हाला पाहायला मिळेल। आपल्या खरं तर स्वराज्याचं प्रतीक म्हणून भगवा ध्वज तुम्ही त्या ट्रॉफीमध्ये पाहताय। त्याचवेळेला आपण पाहताय खरं तर मावळ्यांचा फेटा तुम्हाला पाहायला मिळेल आणि महाराजांची लढवय्या ढाल त्या करता तुम्हाला ट्रॉफीवरती पाहायला मिळेल आणि पूर्णपणे गडकोटाचा त्या ठिकाणी रेखीव चित्र तुम्हाला या ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल। अतिशय दमदार असं आयोजन आणि दमदार अशी ट्रॉफी आपण पाहता भाई चषक 2025 मध्ये। नेत्रदीपक आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करावं हे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पाहत आलोय आणि यंदा देखील दिमागदार, रुबाबदार असं आयोजन। हर्षल मात्रे तिसऱ्या षटकामध्ये फ्रेश बॉलर, पेठ संघाचा हा खेळाडू। बस पे पाट्यावरती आपण गेला तर वेलकम हॉटेल जो 24 तास चालू आहे त्याच्या मागे हे गाव आहे कोलके पेठ म्हणून या गावाला ओळखलं जातं, कारण खारघर पेठ हा संघ देखील आपण पाहिला अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होतो। मग तो कोलके परिसरातला हा पेठ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय। 13 धावा फलकावधी हर्षल मात्रे फ्रेश गोलंदाज, ज्यांच्या नावानं हा संघ खेळतो पप्पन यांचे चिरंजीव, वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाणारा हा खेळाडू हर्षल मात्रे। शॉर्ट प्लेन बॉल ऑन साइडला हा पंप जॅक केला, मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघाला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार। स्वॅग से करेंगे सबका स्वागत, हर्षलचं स्वागत केलं निलेशने षटकाराने 6 धावा। मैदानाचा इतिहास आपण जर पाहिला, तुम्ही कितीही धावा बनवा तुम्हाला विजयाची हमी देणार नाही हा मैदान, कारण इथे धावा चेस होताना देखील पाहिल्या असं हे क्रीडांगण आहे। म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं फलंदाजांना पोषक असं वातावरण किंवा आउटफील्ड असं हे क्रीडांगण, पाटा विकेट आपण पाहताय, त्यामुळे जास्तीत जास्त टार्गेट कसं तुम्हाला बनवता येईल हाच एक खरं तर अप्रोच मात्र फलंदाज दाखवावं लागेल। कारण याच क्रीडांगणावरती BCC बेंडकर संघाचे भावनिश आणि जुगलने मात्र 127 धावांची भागीदारी केली होती आणि आम्ही साक्षीदार होतो। या वेळेला लॉफ करता सर ऑन साइडला हा फटका, मिड विकेट मधला फिल्डर चेंडू खाली पोहोचलाय, सेकंडचा कॉल रिस्क घेतली आहे, डोळ्याची पापणी लवते ना लवते मात्र 2 धावा कमी, तिसरी होईल का? प्रेझेन्स ऑफ पॉइंट दाखवलं, क्या बात आहे। तिसऱ्या रनचा देखील प्रयत्न झाला आणि त्या 3 धावा आपण येताना पाहताय। गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 3 धावा येताना आपण पाहताय मैदानामध्ये बेंडकर टीमसाठी। PD स्पोर्ट्स बेंडकर या संघाला आपण पाहताय, एका बाजूला पप्पन निलेपन पेठ। आजच्या रात्रीमधला तिसरा सामना, आजचा शेड्यूल अगदी वेळेवरती सुरू झाला आहे, त्यामुळे मी प्रत्येक संघाला विनंती करेल जो तुम्हाला ओव्हर रेट दिलाय प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटाचा कालावधी तुम्हाला मेंटेन करावा लागेल। 4 षटकं 20 मिनिटं टाईम अलर्ट आहे आणि इथे मात्र डिसिप्लिन शिस्तबद्ध आयोजन आहे, त्यामुळे तुम्हाला सर्वांना सहकार्य करावं लागेल। जर का आपण अधिकचा वेळ घेताय तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे। नेक्स्ट बॉल हर्षलचा होता थोडासा फुल लेन बॉल, प्रॉपर कनेक्शन नाही आहे, बॉल चालला स्क्वेअर लेगमध्ये, डिपिश स्क्वेअर लेगमधला फील्डर धावत आला बॉल खाली, 1 रन या बॉलवरती मिळेल। सिंगलने मात्र स्ट्राईकमध्ये रोटेट होताना आपण पाहू शकाल। धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावफलकावरती 2 खेळाडू बाद, 23-23, लॉस ऑफ 2 विकेट्स। मागचे दोन्ही सामने थोडे एकतर्फे झाले। पहिला सामना 3 षटकांमध्ये फिनिश केला जुगलने, 10 बॉल 46 केल्या। मागच्या सामन्यामध्ये हरी बरसला, आता इथे देखील पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग घेतली आहे, त्यामुळे नक्कीच चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण रन चेस होताना पाहायला मिळाल्या मागच्या दोन्ही सामन्यामध्ये। एखादा उलटफेर या ठिकाणी बेंडकर संघ करेल का हे पाहावं लागेल। बॅक टू द बॉलर, वेगवान फटका होता आणि त्याच फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला। गुड फिल्डिंग, सोपं नसतं। एखादा फास्टर गोलंदाज, एखादा खरं पेसर गोलंदाज बॉल रिलीज करतो, बॉडीचा बॅलन्स खाली जातो आणि त्याच वेळेला एखाद्या वेगाने आलेला फटका थांबवणं तितकं सोपं नसतं, ते करून दाखवलं हर्षलने। हर्षल देखील लेदरचं प्रशिक्षण घेतोय, तो एक चांगला खेळाडू आहे आणि आतापर्यंत 4 बॉलमध्ये त्याने धावा खर्च केले 11। याही वेळेला फुल टॉस होता बॉल, पण तो मिस टायमिंग, प्रॉपर खरं तर कनेक्शन नाही आहे।
त्याच वेळेला सेकंडचा कॉल, 2 धावा घेतल्या. चांगल्या पद्धतीचे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. 2 धावा आल्या. सिंगल डबलमध्ये परावर्तित करणं म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये दबाव टाकणं, असंच सूत्र असतं क्रिकेटमध्ये. कारण एक एक रनसाठी तुम्हाला झगडावं लागतं, संघर्ष करावं लागतं. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. क्रिकेटमध्ये एका एका रनने मात्र इतिहास रचला जातो आणि त्या रनसाठी मात्र संघर्ष करत असताना एक फलंदाज कविश पाटीलने काय फटका मारला होता बॉटम हँडचा. याही बेला बॅकफुटला गेले, ऑन साईडला बॉलला उडवलाय, फिल्डर राऊंड द बॉल, झेलची शक्यता आणि इथे मात्र जीवनदान. खराब जजमेंट. जवळजवळ हातामध्ये आला होता हा चेंडू, पण 2 हातांच्या मधून बॉल खाली पडला आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ देखील संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्यात स्कोर कार्डमध्ये तब्बल 2 गडी बाद 28. चला ड्रिंक्स ब्रेक होईल. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात की आपण विशेष सन्मान करतो आहोत. डिजिटल दुनियेचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, विकी डिजिटलचे प्रोप्रायटर आणि सर्वा विकीजी पडके साहेब उपस्थित आहेत. मी भाईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. विशेष सन्मान आपण करतो आहोत विकी डिजिटलचे प्रोप्रायटर विकीजी पडके, ज्यांना आपण नेहमीच राजकारण असू द्यात किंवा अधिक वेळेला मोठमोठ्या स्पर्धा असू द्यात, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगले डिजिटल प्रिंटिंग आणि त्याच वेळेला आपण बॅनर्स पाहतो, फ्लेक्स पाहतो, त्याचे सर्वा स्वतः आज विकीजी पडके यांना आपण पाहत आहोत. या आपण काही विशेष सन्मान करतो आहोत. आपण पाहिलं तर प्रीतमजी म्हात्रे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय समीजी ठाकूर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान मी करण्यासाठी जयप्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय समीजी ठाकूर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. जयप्रकाशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो आहोत. प्रीतमजी म्हात्रे साहेब जनसामान्याच्या आणि जनतेच्या मनातील आमदार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. संघर्ष योद्धा, ज्यांचे कट्टर समर्थक, ज्यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. रोहितजी मोकल साहेब केळवणे हे देखील उपस्थित आहेत. मी जयप्रकाशजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते रोहितजी मोकल साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. विशेष सन्मानित करण्यात येते ते अर्थात रोहितजी मोकल साहेब केळवणे यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण रोहितजी मोकल साहेब यांचा विशेष सन्मान बाई चषकाच्या माध्यमातून करतो आहोत. धन्यवाद. पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9.33च्या सरासरीने 28 धावा स्कोर कार्डवरती आल्या. आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये आलाय रॉबिन. अग्रिवेगी बॉलिंगच्या ॲक्शन बघा. पुन्हा एकदा आपण पाहिला यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅकअप द हँड, थोडासा बॉल, लाईन चांगली होती, टप्पा अतिशय योग्य होता, थ्रो झालाय. तद्वर सेकंडचा कॉल, खराब फिल्डिंग, लेझी क्रिकेट, खराब थ्रो पाहिला आणि त्याचा फायदा. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. 2 धावा आल्या. धावसंख्येमध्ये बदल होताना आपण पाहता टोटल धावसंख्यामध्ये जर पाहिली स्कोर कार्डवरती आतापर्यंत लागली आहे 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 30. बघा नेक्स्ट मॅच असेल अक्कादबी पाणजे विपक्ष माही 11 बोकडविरा. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. अक्कादेवी पाणजे विपक्ष माही 11 बोकडविरा. उरण तालुक्यातील आणखी 2 दिग्गज संघ तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. आज खरं तर 10चा पोल, रॉबिनचा पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहिला ड्राईव्ह लेंथमध्ये होता. आनंद म्हात्रेंना बीट करून बॉल निघाला मागे. लॉंग ऑफमधला फिल्डर धावत आला बॉल खाली. सेकंडचा कॉल पण तो नकार दिला. 1च रन असेल. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रॉबिनची बॉलिंग ॲक्शन पाहिली की लेदर क्रिकेटची आठवण होईल. लेग स्पिन टाकतोय बॉल, थोडासा हातभर चेंडू वळवतोय, टप्पा चांगला आहे, लाईन चांगली आहे, डिरेक्शन अतिशय योग्य त्याचं राहिलं आतापर्यंत, म्हणूनच त्याला सेकंड स्पेलची जबाबदारी दिली. पहिल्या 3 षटकांसाठी फ्रेश गोलंदाज वापरले. संघनायकाची रणनीती चांगली आहे. पेट संघाकडून खेळत असताना 1 धाव आली. धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकामध्ये तब्बल 31-31, लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर्ड. बाहुबली स्ट्रोक कविश पाटीलचा या इनिंग मधला दुसरा धमाका षटकार. वरिष्ठ मोल्ड केली जरूर बॉलमध्ये काहीच वेगळेपणा नव्हता.
बॉल ओव्हर पिच होता आणि त्याचा फायदा सफल झाले खेळाडू कविश आणि फटक्यामध्ये सफल झाले षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. जीवनदान त्याला मिळालं. कॅच त्याचा सोडला होता. बऱ्याच खेळाडूंना मात्र जीवनदान लेझी क्रिकेट फिल्डिंगमधलं पाहायला मिळालं पेट संघाकडून. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणत असतो, त्यामुळे तुम्हाला फिल्डिंग करताना देखील 100% कमिटमेंट डेडिकेशन हे द्यावं लागेल या स्पर्धेमध्ये. चला थोडं स्पीडअप करा, घाई करायची विनंती राहील. 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला असेल. पंच देखील अलर्ट करतील आमचे मेन पंच त्या ठिकाणी राजेंद्र गरज सर, नवीन शेवा स्क्वेअर लेग पंच आपण पाहताय, प्रतीक त्यांनाही आपण पाहता, आणि तिसरे पंच आमचे विनेश दादा ठाकूर. 3 ऑफिशियल पंच मात्र या स्पर्धेमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना दमदार योगदान. याही वेळेला स्लॉटमध्ये आलाय बॉल आणि त्याला पाठवलंय डायरेक्ट सिक्सर प्लॉटमध्ये. ISPL मध्ये हा 9वा असता इतका लांब षटकार आहे, 100 मीटरच्या देखील लांब. 6 धावा षटकार. पंच दुसरा चेंडू अवेलेबल करून द्या. या पण विशेष सन्मान करतो आहोत आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब, बिपिन मरीनचे चेअरमॅन या ठिकाणावरती उपस्थित आहेत. आदरणीय भाईंना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण बिपिनचे चेअरमॅन आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. बिपिन मरीनचे चेअरमॅन आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. बिपिन मरीन खऱ्या अर्थाने एक्सपोर्ट आणि दुनियेमध्ये बिपिन मरीने हे एक सर्वाधिक मोठं नाव राहिलं. सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आपण बिपिन मरीनच्या अगदी सातत्याने आपण पाहिलं तर मेजरमेंट्स असतील या नेहमी चर्चेचे विषय राहिला. त्याच वेळेला हॅलो बी डी पाटील यांचे बंधू आदरणीय राजेंद्र पाटील साहेब यांचा विशेष सन्मान ऋषिकेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. बिपिन मरीनचे दिल्लीचे चेअरमन यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. ऋषिकेशजी पाटील साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण भाईंच्या शुभ हस्ते करतो आहोत. सलग तिसरा षटकार आणि या 3 षटकारांसाठी यतीश ठाकूर यांच्या वतीने तब्बल 2000 पारितोषिक आलं कविश पाटील या खेळाडूला. क्या बात आहे, अफलातून फलंदाजी. मंचावरती पाहुण्यांचा सन्मान, तर एका बाजूला फलंदाज गोलंदाज रॉबिनचा सन्मान करतोय. सलग 3 षटकार. या स्पर्धेमधला तिसरा खेळाडू ज्याच्या नावावरती सलग 3 षटकारांचा पराक्रम पाहायला मिळाला. सलग तिसरा षटकार पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग रॉबिनवरती. हल्ला बॉल, खोलात टाकला बॉल, पायात टाकलेला हा चेंडू होता. यॉर्करचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये 100% कमिटमेंट देत असताना हा खेळाडू. 1 रन मात्र मिळाली. एका रनच्या मदतीने 50 धावा धाव फलकावधी 50 कंप्लीट झाली आहे या ठिकाणी PD स्पोर्ट्स भेंडकर टीमच्या माध्यमातून. 4 ओव्हरचा खेळ संपला. रॉबिनने 2 स्पेल टाकले, 29 धावा खर्च केला, 1 खेळाडू त्याने बाद केला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर PD स्पोर्ट्स भेंडकर संघाची धावसंख्या धाव फलकावधी आली ती म्हणजे 2 गडी बाद 50. चला नेक्स्ट मॅचसाठी अकादमी पाणजे आणि माई 11 बोकडबिरा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. अकादमी पाणजे संघाचे कर्णधार वैभव पाटील, अतिशय अनुभवी खेळाडू. त्याचवेळेला बोकडबिरा संघाचे कर्णधार आपण देखील या. टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. पहिल्या फेरीमधला हा 4था सामना आणि त्यानंतर 5वा सामना असेल. मंगेश स्मृती कोंबडभोज विपक्ष सागर सम्राट भौरा असा अंतिम सामना असेल आजच्या पहिल्या फेरीमधला. आणि बरोबर आज आपण जर पाहिला शेड्यूल अतिशय वेळेवरती सर्व काही सुरळीत चाललंय. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे. आनंद म्हात्रे, वन ऑफ द लिजंड, सर्वात अनुभवी खेळाडू ज्यांच्या नावानं खरं तर हा संघ उतरलाय. कैलासवासी पप्पन म्हात्रे, त्यांचे सहकारी संपूर्ण आमची नारी शक्ती, त्यांच्या ठिकाणी आगमन आपण होताना पाहत आहे. वेलकम आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय हार्दिक हार्दिक असं सहर्ष स्वागत. याही वेळेला फुल टॉस वरती डाऊन द ग्राउंड. वन्स अगेन बाहुबली स्ट्रोक, बॉलर बॅक ड्राईव्ह, लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट, षटकार. पण स्वागत करतो आहोत भाईंचा संपूर्ण परिवार, मग 2 कन्या आणि त्याच वेळेला संपूर्ण परिवार या ठिकाणी दाखल होतं. त्यांचंही आपण हार्दिक स्वागत करूयात. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत युवा काँग्रेस सेवाचे आदरणीय श्रेयजी गरज साहेब, श्रेयजी नामदेव गरज साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान या आपण विनंती करूयात हा सन्मान करण्यासाठी. एक विशेष सन्मान आदरणीय हितेंद्रजी गरज साहेब देखील उपस्थित आहेत. माजी सदस्य सेवा
ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान या आपण विनंती करूयात हा सन्मान करण्यासाठी. भाईंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आदरणीय हितेंद्रजी गरज साहेब आणि तथा श्रेयजी गरज साहेब युवक काँग्रेस सेवा आणि माजी सदस्य सेवा हितेंद्रजी गरज साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. या सन्मानानंतर या आपण समालोचन कक्षाकडे वळूयात. धन्यवाद. दिवाळीचे फटाके जसे दिवाळीमध्ये आपण फोडतो तसे फटाके फोडतो मैदानामध्ये कविश पाटील. आणि जर का आणखीन एक षटकार पुढच्या बॉलवरती आला तर मात्र यतीश ठाकूर यांच्या वतीने पारितोषिक आलंय 1000. ऑलरेडी 2000 पारितोषिक त्यांच्या वतीने त्याला मिळालंय. आणि जर का पुढच्या बॉलवरती आला तर आणखीन 1000. हितेंद्रजी गरज साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान शिवायचे माजी सदस्य हितेंद्रजी गरज साहेब यांचा देखील आपण सन्मान करतो. या सन्मानानंतर या आपण समालोचन कक्षाकडे वळूयात. थँक्यू. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. कालच्या रात्रीमध्ये अंकेश कामोटकरला मिळालेलं जीवनदान आणि त्याने केलेल्या 72 धावा वैयक्तिक. आणि आज कविश पाटील ही इज ऑन फायर. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी हे योद्धा आहे हे सांगताना हे पटवून देताना मैदानामध्ये कविश पाटील बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार होऊ द्या. एकाच मॅच मध्ये सलग 2 वेळा 3 षटकार मारण्याचा पराक्रम करणारा हा कदर बहादर खेळाडू कविश पाटील. सलग 3 बॉल 3 षटकार आणि प्रशांत पाटील यांच्या वतीने तब्बल 5000चं कॅश प्राइज झालं कविश पाटील या खेळाडूला. टोटल 9000चा मानकरी राहिला कविश पाटील. ग्रेट इनिंग. अर्ध शतकासाठी 2 धावांची गरज आहे मैदानामध्ये कविश पाटीलला. सुरुवात चांगली केली होती पप्पन 11 पेठ संघाने परंतु त्यानंतर मात्र कमबॅक केलंय मैदानामध्ये पीडी स्पोर्ट्स भेंडकळ या संघाने. 2 धावांची गरज अर्ध शतकासाठी. एका बाजूला आपण पाहता आनंद म्हात्रे राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. याही वेळा पिकअप शॉट. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. 50 आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या कविश पाटील या खेळाडूसाठी. जबरदस्त बॅटिंग कविशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कविश खरं तर बॅट वरती करा आणि आमच्या मान्यवरांची आणि सर्व प्रेक्षकांची मान्यवंदना स्वीकारा कारण 50 केली या खेळाडूने. जबरदस्त इनिंग साकारली. 13 बॉलमध्ये 54 ज्यामध्ये 8 षटकार. सिक्सर किंग आजच्या रात्रीमधला हा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये 6 षटकार जुगलने मारले असं म्हणावं लागेल. भेंडकर आणि हे मैदान ही स्पर्धा हे खरं तर वेगळं समीकरण बनलंय. ऑन साईडला फटका त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर आहे. सेकंडचा कॉल स्ट्राईक हव्या कविश पाटीलला आणि इथून मात्र 2 धावा आल्या. धावांची गती वाढली. मी पुन्हा एकदा अधोरेखित करेल बघा या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये 10 संघ आहेत. त्यामुळे सांघिक धावा ज्या संघात जास्त असतील त्या टीमला बाय दिली जाईल याची नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. कुणाल भोईर मयूर ठाकूर परेश ठाकूर यांच्या वतीने देखील 1500. क्या बात आहे. तब्बल 10,500चं कॅश प्राइज झालं कविश पाटीलला या इनिंगसाठी. शेवटचा बॉल आपण जर पाहिला हा VIP नंबर तुम्हाला या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. 4 षटकार त्यानंतर 2. आता शेवटचा बॉल काय रहस्य असेल. 76 धावा ऑलरेडी आहेत. धाव फलकाधी फुलटॉस. इथे मात्र घर फिरले की घराचे वासे परत म्हणतात. पहिला दुष्काळ. पहिलाच आपण जर पाहिलं धावा वाढल्या आणि त्यामध्ये नशिबाचा पंजा 4+1 येस चौवाच आहे. नशिबाचा चौकार. वाईट बॉल नाही 22च्या स्वरूपात चौकार मिळाला. परंतु फलंदाजी आपण जर पाहिली पहिल्या 17 समाप्तीनंतर पीडी स्पोर्ट्स भेंडकर संघाने केल्या तब्बल 80 धावा. एकदा जोरदार टाळ्या कविश पाटील या खेळाडूसाठी. अब तक 56 धावांची त्याने नाबाद इनिंग साकारलेली हा खेळाडू आजच्या रात्रीमध्ये राहिला चर्चेमध्ये. अर्धशतक वीर. 81 धावा. मी मगाशी म्हटलं जेव्हा सामना सुरू होण्या अगोदर सांगितलं या मैदानावरती कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाचे आम्ही देणार नाहीये. जर पहिल्या सत्रामध्ये 80 आल्या तर आम्ही काय 81 चेस करू शकत नाही. हा दृष्टिकोन घेऊन जर मैदानामध्ये पेठ संघ उतरला तर डेफिनेटली धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय.
तर आपण नेक्स्ट मॅचसाठी आता इन्व्हाइट करूया अक्कादेवी पांजे आणि एका बाजूला माही 11 बोकडबिरा संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या कर्णधार. जर का एखादा संघनायक उशिरा आला तर मात्र प्रतिस्पर्धी कॅप्टनला टॉस विन घोषित केलं जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. शिस्तबद्ध असं आयोजन, नियमावली अतिशय स्ट्रॉंग्स आहेत या स्पर्धेच्या, त्यामुळे प्लीज लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. या पण काही सन्मान करतो आहोत. या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक आपण पाहिलंय. या पुढील सामना आपण अक्कादेवी पांजे टीमचा कर्णधार आणि माही 11 बोकडबिरा दोन्ही टीमचे कॅप्टनचं लक्ष वेधूयात. काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. या सन्मानाकडे वळण्याआधी मी विनंती करेन अर्थात सुधीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी पाटील साहेब यांचे पिताश्री नारायणजी पाटील साहेब उपस्थित झाल्यात. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. संकेजी घरत साहेब सरपंच डोंगरी यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रथम नागरिक डोंगरी गावचे आदरणीय संकेजी घरत साहेब उपस्थित झाल्यात, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. विशेष सन्मान आपण आदरणीय संकेजी घरत साहेब यांचा करतो आहोत. प्रथम नागरिक डोंगरी गाव. मी भाईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते संकेजी घरत साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा. भाईंना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते संकेजी घरत साहेब यांचा विशेष सन्मान आदरणीय जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. अध्यक्ष आदरणीय जयप्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि अगदी त्याच वेळेला भाईंनाही विनंती करेन की आपण देखील उपस्थित व्हावं. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो आहोत. अगदी त्याच वेळेला प्रीतमदादांचे सहसचिव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अनिकेतजी कुदळे हे देखील उपस्थित आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रीतमदादांचे सहसचिव अनिकेत जी कुदळे यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. शेतकरी कामगार पक्षाचा एक आश्वासक आणि संघर्षी योद्धा हा चेहरा म्हणून आदरणीय प्रीतमदादांकडे आपण पाहतो, ज्यांचे सहसचिव अनिकेत कुदळे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या सन्मानानंतर या आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळतो आहोत, जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. अक्कादेवी पांजे आणि माही 11 बोकडबिरा दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. या आपण टॉसकडे वळतोय. मी विनंती करेन सरपंच साहेबांना या आपल्या शुभ हस्ते संकेजी घरत साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण करतो आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. आदरणीय संकेजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल एका बाजूला अक्कादेवी पांजे आणि माही 11 बोकडबिरा. टॉस होतो अक्कादेवी पांजे आणि माही 11 बोकडबिरा दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. स्वतः सोबत अध्यक्ष साहेब यांनाही आपण पाहतोय. टेल इज अ कॉल आणि टेल आला. इट इज अ टेल. बोकडबिरा टीमने टॉस जिंकलाय. आपण पाहत आहोत अक्कादेवी पांजे आणि माही 11 बोकडबिरा टॉस जिंकलाय. प्रथमतः टॉस किती इम्पॉर्टंट राहतो एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये येत असताना? टॉस किती इम्पॉर्टंट असतो? टॉस इम्पॉर्टंट आहे आणि आम्ही पहिली बॉलिंग घेऊ. क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुम्ही घेतलात. पहा आवर्जून मी प्रत्येक संघाचं लक्ष याकरिता वेधतो ना. टॉस जिंकलाय तो अर्थातच आपण पाहिलं तर संघ माही 11 बोकडबिरा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रत्येक संघाच्या माहितीसाठी की इथे सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला पुढे 5 मध्ये तुम्हाला संधी मिळेल, ती आपल्याला बाय मिळणार आहे याकरिता. परंतु टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक संघ इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत असताना पाहायला मिळाला. एक मोठी मॅच, आणखीन एक सामना मैदानाच्या आतमध्ये जो रंगतोय. एका बाजूला पीडी स्पोर्ट्स भेंडकळ आणि पवन 11 कोळखेपेठ या दोन संघांदरम्यानची लढत. या आपण उत्तरादाकडे वळूयात आणि रुपेजी पाटील पेन यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू. थँक्यू. आपण पाहताय, अनुभवताय, निहाळताय सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक 2025चा दमदार रुबाबदार आयोजन. रायगड टेनिस क्रिकेट पटलावरची एक सर्व उत्कृष्ट सन्मानाची, मानाची आणि अभिमानाची, तुम्हा सर्वांची लाडकी उरण तालुक्यातील स्पर्धा तुम्ही पाहताय. मात्र इथून मॅच तेवढीच महत्त्वपूर्ण. इथून आपण पाहिला की तर पीटी स्पोर्ट्स भेंडकळ आणि पवन 11 कोलखे पेठ टीमनं टॉस जिंकला होता आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय, आणि इथून बॅटिंगसाठी मात्र भेंडकळ टीमला आमंत्रित केलं होतं आणि तिथून बॅटिंग करत असताना जमवल्यात एकूण धावा धावफलकावरती 79 तब्बल 80 धावा. 81 धावांची इथून गरज असणार आहे विजयासाठी. 5 षटकांमध्ये पहिलाच बॉल कविश पाटील.
रॉबिन आहेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून यांची ओळख राहिली गेली. पहिल्याच बॉलवरती दबदबा आणि निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. ज्या धावा आल्यात ना त्या धावा डिफेन्स करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथून केला जाईल. आणि तसंच काहीच पहिला बॉल आलाय. कविश पाटील त्यासाठी ओळखले जातात ना आणि त्याचं उत्तम उदाहरण पहिल्या बॉलवरती साकारलंय. त्यांचा झेल सुटला आणि तिथून मात्र या धावा येताना पाहायला मिळाल्या. कविश पाटील तेच गोलंदाजी मार्कवरती तब्बल इथून पाहायला गेलं त्यांच्या बॅटमधून आले आहेत. 15 बॉलमध्ये 56 धावा. त्याच गोलंदाजांना गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. इथून तीच फलंदाजी तशीच साजेशी खेळी मात्र इथून हर्षल मात्रे रॉबिन या दोन्ही फलंदाजांना करावं लागेल. ऑन साईडला खेचून काढला क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल परंतु खराब थोडासा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. स्किट झाला हातामधून बॉल अगदी मिड ऑन मध्ये आला. मिड ऑफ वरून ऑफ ड्राईव्ह केलं होतं क्षेत्ररक्षकांकडनं चुकी आणि त्याचा फायदा उचलला जातो दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावा आल्या तिथे. पिवंत षटक आहे. तुम्हाला मात्र इथून मोठ्या षटकामध्ये परिवर्तन करावं लागेल आणि तीच परिपूर्ण प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. कारण ऐकून जमवायच्या तुम्हाला 80 धावा. मोठा टप्पा तुम्हाला इथून पूर्ण करायचा आहे. ते कशा प्रकारे तुम्ही कराल त्याची ही चर्चा. वेगवान बॉल अगदी खोदून काढलाय. ब्लॉकहोल्डचा बॉल होता. मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये तिथे बॉलपर्यंत पोहोचल उचलतील फेकी करतील. 1 धाव आले. एका धावेने धावफलकावरती 4 धावा मात्र पाहायला मिळतात. कविष्ट पाहतोय इथे बॅटिंग आपण अप्रतिम पाहिली त्यांच्याने. त्याच्यानंतर आता इथून गोलंदाजीसाठी 3 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. भन्नाट वेग स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आणि अप्रतिम इथे मात्र नजराना मात्र पाहायला मिळाला. पेश केलाय आपल्या टीमसाठी. देहबोली पहा कविश पाटीलची. आत्मविश्वास ना कविश पाटीलमध्ये ठासून 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 भरलेला पाहायला मिळतोय आणि त्याचसाठी ओळखले जात आहेत पीडी स्पोर्ट्स भेंडकल टीमचे. टायमिंग चुकलाय. थोडासा गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न होता. पाटा बदललाय बॉलनं. डाऊन द बॉल हितेन पकडला असेल. फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट. रॉबिन बॅक टू द गा. का मॅच बनवली इथून पाहायला गेला तर ज्या पद्धतीनं मात्र ओळखल्या तर पहा आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. थोडासा मात्र तिथून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याचा परिपूर्ण फायदा झालाय तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने कविश पाटीलला. कारण विकेट प्राप्त करून दिली. स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस. बॉल कमी गतीनं हाताळला गेला होता आणि त्याचा इथून फटक्यामध्ये मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. मिड ऑफमध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. फटका फसल्यानंतर मात्र एक महत्त्वपूर्ण रॉबिन सारख्या फलंदाजांना इथून बाद व्हावं लागलं. 4 वरती 1 विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळते. तो बागर्दी मैदानाच्या आपण जर का चारही बाजूला पाहायला गेलं तर तुम्हाला प्रेक्षक मात्र पाहायला मिळतात. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची मात्र पाहायला मिळते. म्हणजे पहिली पसंती उरण तालुक्यातील कोणत्या स्पर्धेला असेल तर ती भाई चषक 2025ला मिळताना मात्र पाहायला मिळतो. आपल्याला नवघर गावाची अभिमानाची स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल आलाय. अगदी परिपूर्ण मात्र पहिला षटक पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये जसं मात्र या स्पर्धेचा बोलबाला तसा मात्र कविश पाटीलचा बोलबाला पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण रॉबिनच्या स्वरूपामध्ये 1 विकेट माघारी. आज ड गटातील आपण स्पर्धा पाहतोय. 3ऱ्या रात्रीमधील प्रवेश करत असताना आणि त्यानंतर या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली. अप्रतिमरित्या मात्र इथून पाहायला गेला तर यानंतर सातत्याने आपण पाहायला गेलं तर मॅच पाहायला मिळेल. अकादेवी पांजा आणि माही 11 बोकडविडा. पांजा म्हटल्यानंतर वैभव पाटील सर सातत्याने आमच्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर आमचे दिनेजी बंडा सर असतील. या दोघांचे मनापासून आभार व्यक्त करेन. कविश पाटीलनं मात्र पहिल्याच षटकामध्ये आपला जलवा दाखवलाय. हर्षल मात्रे नवीन इथून जर पाहायला गेलं तर कल्पेश मात्रे आले नवीन फलंदाज. हर्षल मात्रे ना इथून या खेळाला ना पुढे न्यावं लागेल. जो खेळ फसला गेलाय त्या खेळाला तुम्हाला हसवावा लागेल. ज्या पद्धतीनं मात्र या खेळाला परिपूर्ण आपल्या बाजूने वळवावं लागेल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. म्हणून तुम्हाला हा खेळ जादुई अंकांचा खेळ म्हटलं जातं आणि तुम्हाला हे जादुई अंकाचा खेळ करावा लागेल. उगवत्या सूर्याला नमस्कार घालण्याबघता तुम्ही स्वतः मात्र इथून सूर्य बनण्याचा प्रयत्न करा. परंतु इथून पहा भन्नाट वेग. आणखी एक चांगला बॉल येताना पाहायला मिळते. रोमेश ठाकूर आलेत
आणि आपल्या नावाचा परिचय परत एकदा देताना पाहायला मिळतात. गोलंदाजी ही स्ट्रेंथ राहिली गेली सातत्याने आपण पाहायला गेलं तर पीडी स्पोर्ट्स बेंडकल टीमची. आणि तोच उत्तम उदाहरण पहिल्या षटकामध्ये कविश पाटीलला पाहिलं. त्याच्यानंतर रोमेश ठाकूर आलेत. रोमेश ठाकूरनं पहिल्या बॉलवरती आपल्याला नावाचा परिचय दिलाय. मिडल स्पेस गोलंदाजी करत असताना अप्रतिमरित्या गोलंदाजी सातत्याने अनुभवाचा परिपूर्ण वापर या गोलंदाजाने केलाय. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. तोपा होता तोफ्याला केलाय. कबूल 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 आलाय हा षटकार हर्षल म्हात्रेच्या बॅटमधून. दे धडक बेधडक षटकार आहे कडक कडक कडक. याच फटक्यांची गरज आहे. या स्पर्धेची चर्चा झाली. भाई चषक 2025 सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित ही स्पर्धा तुम्ही संपन्न होताना पाहायला मिळते. अगदी पहिल्या मॅच पासून या स्पर्धेचे सर्वा मुख्य आयोजक सुधीर गरज साहेबांना आपण इथे मात्र पाहायला मिळतो आणि त्यांच्या शुभ हस्ते अनेक मान्यवरांचा शुभ सन्मान ही मात्र साकारला जातोय. ही स्पर्धा ज्यावेळी येतो ना त्यावेळी मात्र अगदी हंगामा करून जाते. काहीतरी चर्चा करून घेते आणि त्याचपैकी एक चर्चा आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठेवरती व्हीआयपी डाईस मध्ये तुम्ही आला तर अगदी जेजुरी गडावरती आहात की काय असं फील तुम्हाला इथून मात्र जाणवेल. कारण हा पिवळा मात्र आपण पाहायला गेला तर पट्टा जो मारला गेलाय अगदी ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून देण्याचं काम केले गेले अप्रतिम सुनियोजित सुपद्धतीनं मांडलेली बेस्ट मॅनेजमेंट असणारी स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आपल्याला. सामना आहे पीडी स्पोर्ट्स बेंडकल आणि पवन 11 कोळके पेठ. पप्पन टीम आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून डाऊन द बॉल आणखी एक महत्वपूर्ण चर्चा करत होतो रोमेश ठाकूरच्या नावाची. यस डेफिनेटली आलेत मात्र तिथे क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलच्या खाली यश आणि यशपाल आणि इथून मात्र फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट आणखी धक्का बसतोय दुसरा हर्षल म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. सातत्याने क्षेत्ररक्षक म्हणून नावाचा परिचय दिलाय तिथे. धन्यवाद रुपेशजी पाटील. आम्ही एक अतिथी सन्मान घेतो या ठिकाणी. नुकतंच ज्यांचं आगमन झालं मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा असं पण नेहमी म्हणतो आणि खऱ्यातनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांचा आम्ही यथोचित मानसन्मान या ठिकाणी घेत आहोत. मी स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय भाईंना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदेशजी ठाकूर साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करावा. रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांचा सन्मान. प्रत्येक ठिकाणी मराठी अस्मिता जपणारे खतर मराठी माणसाच्या न्यायासाठी हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि या खतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. भाई चषकाची शॉल त्यांच्या खतर खांद्यावरती परिधान केली जाईल. त्याच वेळेला सौंदर्याचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. धन्यवाद. उंच माझा झोका बॉल हवेमध्ये मात्र तरंगताना पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. सेकंड टाइमला मात्र हा झेल ड्रॉप झालाय. आता इथून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण कारण पहिल्या बॉल पासून जर पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु ह्या झेल सुटल्यानंतर मात्र धावा आल्या 2. 11 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. हे क्रिकेटची विविध अंग आणि म्हणजे फलंदाजी असेल गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षक असेल यष्टिरक्षण आणि कप्तानपद हे सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण क्रिकेटचं अंग आहे. आणि त्यापैकी सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. पीडी स्पोर्ट्स बेंडकल टीम ही साकारत असताना पाहायला मिळतोय. इथे फटका बसलाय. मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतो तिथे. थोडंसं पहा किती चाणक्य आणि चतुराई मात्र क्षेत्ररक्षणामध्ये इथे आपल्याला दाखवताना पाहायला मिळतं. त्यांना माहिती आहे की हा बॉल कदाचित फ्लाय होऊ शकतो आणि धावा जास्तीचा खर्च होऊ शकतात. त्यामुळे ते थांबले की काय ते मात्र पाहायला मिळालं आणि हेच तर उत्तम क्षेत्ररक्षकाचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतं आपल्याला. तेच हितेन यांच्याकडनं पाहायला मिळालं. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती रॉकी म्हात्रे रॉक स्टार फलंदाजी करतील का त्याची ही चर्चा पाहायला मिळेल. हो गिरकी तर घेतली फिरकीही घेतली. फाईनमध्ये मात्र खेळून काढलाय. बॉल चाललाय टप्पा 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 सीमा रेषा पार 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 चौकार. या चौकारानंतर 19 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. अशीच काही फलंदाजी तुम्हाला इथून करावी लागेल कारण
तुम्हाला बनवायच्यात ना 80 धावा आणि इथून 80 धावा बनवत असताना 81 धावा बनवायच्यात. 80 धावा बनवल्यात प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम PD स्पोर्ट्स भेंडकळनं आणि इथून आता पप्पन 11 कोळकेपेठ. तर काही क्षणातच या ठिकाणी मान्यवरांचं आगमन इथे आपण होताना पाहणार. सन्माननीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या मंचावरती होताना पाहायला मिळेल. आपण त्यांचंही स्वागत करणार आहोत आणि याच वेळेला मी भाईंना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रितेशजी म्हात्रे यांचा आपण इथे सन्मान घ्यावा. क्रिकेटला धर्म मानणारे सन्माननीय प्रितेशजी म्हात्रे यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. भाईंच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रितेश दादा आपण आमचा सन्मान स्वीकारा. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो आणि आपला सन्मान या ठिकाणी करतील या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय सुधीर घरत भाई म्हणून ज्यांना आपण नेहमी संबोधतो त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. बघा थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन. कामगार नेते सन्माननीय महेंद्र घरत साहेबांचं आगमन काही क्षणातच तुम्हाला या मंचावरती होताना पाहायला मिळेल. आयुषला पाहिलं तिथे त्यांचंही मात्र 100% कमिटमेंट. परंतु इथून स्कीट झाला आता मधून बॉल तोपर्यंत फायदा उचललाय. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या धावा 3 सास बास तास आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. ही मॅच पाहायला गेलं तर बनवू शकतोय, तुम्हाला बनवावी लागेल. जे प्रयत्न न करता मिळताना ते जीवनभर टिकत नाही असं म्हटलं जातं ना मित्रांनो. आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाहीये. तुम्हाला इथून प्रयत्न करावा लागेल, कष्ट करावे लागतील आणि कष्टाला पर्याय नाही आहे, ते तुम्हाला करावंच लागेल. एक महत्त्वपूर्ण खेळ साकारावी लागेल. भन्नाट वेग अगदी चांगला इथून पाहायला मिळाला, परंतु पंच कळवत्यात व्हाईट बॉल म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव मिळेल. वेग होता, वेगावरती लाईन आणि लेंथ मात्र पाहायला मिळाला नाही. अचूक टप्पा पाहायला मिळाला नाही, थोडीशी लेंथ चुकली आणि इथून एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव येताना पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती 2 विकेट माघारी गेलेत. 2.1चा खेळ आत्तापर्यंत झालाय. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेग एन्युकेटेड करण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळालं, परंतु इथून डॉट बॉल आलाय आपण पाहायला गेलं तर. आणि या डॉट बॉल नंतर थोडासा आत्मविश्वास कविश पाटील आपल्या स्पेलमधील दुसरा षटक घातत असताना पाहायला मिळतात. इथे पहिला षटक काय अप्रतिम राहिला होता, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या होत्या 4 धावा. रॉकी मात्र स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडे खूप सारी अपेक्षा, खूप सारी मात्र त्यांच्यावरती निर्भय आहे या पूर्ण टीम. पप्पन 11 कोलकी टीम पॉइंटला फक्त कटआउट केल्या पाहायला गेलं तर वेग पकडलाय, अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉल सीमारेषा पार झालाही आणि येथील धावा मात्र इथून 4 चौकार. जे तुम्हाला इथून प्रयत्न करावा लागेल, कारण नशिबावरती अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो आणि मेहनतीचा भाग हा 99% असतो. तुम्हाला मेहनत इथून करावी लागेल आणि मेहनत तुम्हाला इथून केला तर तुम्हाला इथून त्याचा रिझल्ट मिळेल. कविश पाटीलला पाहतोय, कविश पाटीलला म्हणजे परिपूर्ण हल्ला करण्याचा प्रयत्न. आता इथून ज्या पद्धतीने खेळाला पुढे नेतोय ना ते कौतुक करावं लागेल. रॉकी म्हात्रे कविश पाटीलच्या विरोधामध्ये बॅटिंग परत एकदा चपल झालाय, वेग पकडलाय, नशिबाचा चौकार, भन्नाट वेगानं बॉल निघालाय सीमारेषा पार, आणखी एक आलाय दमदार हा चौकार. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याची सोडत नाही आहे. तुम्हाला गरुड बनावं लागेल आणि गरुडासारखा तुम्हाला खेळ करावा लागेल. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाही आहे, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. तुम्हाला ओळख निर्माण करून देणारी मॅच आहे. आणि रॉकी मात्रे रॉक खेळताना पाहायला मिळतात. 5 बॉलमध्ये 12 27 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. परत एकदा पॉइंटला क्षेत्ररक्षक थर्ड मॅरिझन मध्ये स्क्वेअर कट पाहायला मिळालं. चप्पलता क्षेत्ररक्षकांचीही पाहायला मिळाली तिथे संकेत ठाकूर. आणि तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळतात. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 28 धावा 28. बॅटिंग करत असताना टीम पप्पन 11 कोलकेपेठ. पनवेल ते उरण असा हा प्रवास पेठ गावाचा आपल्याला पाहायला मिळते. आणि पेठचंही क्रिकेट वारंवार पाहिलं आपण चांगल्या पद्धतीनं. चांगली स्पर्धा ही अगदी पेठ गावामध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला.
परत एकदा अगदी आउटसाईडला खेळून काढल्या, दिशा दिली, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच हवेवरती समाधान मानावं लागेल, कारण तेवढा स्ट्रॉंग क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहायला मिळालं प्रत्येक बॉलवरती. षटक क्रमांक समाप्त झाला. इथून तिसरा आणि 3 षटकानंतर धावपलकावरती धावा आल्या त्या हॅलो 29 धावा. तर आम्ही इथे सन्मान घेत आहोत रितेशजी पाटील मनसे द्रोणागिरी अध्यक्ष यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी रितेशजी पाटील मनसे द्रोणागिरी अध्यक्ष यांचा पण सन्मान करावा. भाईंच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रितेशजी पाटील मनसे द्रोणागिरी अध्यक्ष आणि त्यांचा हा सन्मान आम्ही मुख्य अतिथी मंचावरती घेतोय. सुधीर घरत सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित उरण तालुक्याची किंवा रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाच्या अभिमानाची स्पर्धा भाई चषक 2025 मध्ये आपलं स्वागत. आणि यानंतर प्रितेशजी म्हात्रे यांचा मी इथे सन्मान घेत आहोत. सन्माननीय प्रितेशजी म्हात्रे क्रिकेटला धर्म मानणारे आमचे तरुण खरंतर हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा सन्मान आम्ही मुख्य अतिथी मंचावरती घेत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत काही क्षणातच राष्ट्रीय इंटक सचिव तथा कामगार नेते सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन तुम्हाला या मंचावरती होताना पाहायला मिळेल. सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन आपण प्रितेशजी म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान घेत आहोत. बाईंना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रितेशजी म्हात्रे यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी करावा. खरं तर बाईंच्या संपर्कामध्ये असणारे प्रत्येक जनसामान्य व्यक्तिमत्व आणि त्याचवेळेला आपण पाहता प्रत्येक क्षेत्रातील दमदार नेतृत्व या प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी भाई चषकामध्ये आपण होताना पाहत आहे. सुधीर घरत सामाजिक संस्था नावाची शॉल भाई चषकाची शॉल खांद्यावरती परिधान केली जाते आणि त्याचवेळेला स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह आणि त्याचवेळेला आपण पाहत आहे सुगंधी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचा हा सन्मान. धन्यवाद. 12 बॉल आणि 48 धावांची गरज. अगदी पाहिलं गेलं तर ही मॅच ना बनू शकतो. इथे संकेत ठाकूर आलेत गोलंदाजी मार्गवरती. हो तिथेच मात्र खेळून काढल्या. पाहिला गेला तर इथे निर्णय चुकलाय आणि इथून पंच कहत येईल नॉट आउट. ही एक रन मात्र होताना पाहायला मिळाली. काळजाची ठोकी ते पेट टीमच्या मात्र समर्थकांचे चुकले होते, कारण विकेट जातोय की काय, परंतु स्ट्राईक इथं मात्र पाहायला मिळतोय. ते रॉकी मात्र याच्याकडे 34 धावा धावपलकावरती आल्या. 3.1चा खेळ आत्तापर्यंत झालाय. संकेत ठाकूर षटक क्रमांक 4 घेऊन येताना मात्र पाहायला मिळत. चांगला खेळ इथे मात्र रंगताना पाहायला मिळेल. मॅच बनू शकतोय. क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 36 धावा बनताना पाहायला मिळाल्यात, परंतु हा भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. आणखी तेज सर्रार जसा मुंबईच्या रेसकोर्समध्ये घोडाने टास मारावी ना आणि वेग पकडून मात्र त्या रेसकोर्समध्ये धावावा तसा मात्र हा बॉल धावताना पाहायला मिळाला या खेळपट्टीवरती. 34 धावा धावपलकावरती होताना पाहायला मिळतात. इथे रॉकी मात्रे आहेत, त्यांच्यावरती भरपूर अशा आहेत, परंतु त्यांचाच बॅटमधून मिड टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. ते क्लब झेल उलट्या दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2. गोलंदाजी चांगली झाली आहे. आतापर्यंत 3 बॉल आलेत. 3 बॉलमध्ये फक्त आल्या धावा 3. आता इथून बॉल असतील 9 आणि विजयासाठी 45 धावांची गरज. 2-3 मोठी फटक्यांची गरज आहे. मॅच जवळ येऊ शकतोय. अशा मॅचेस ना बनताना हे पाहिल्यात. पेट ही मात्र मॅच बनवेल का त्याची ही चर्चा फाईनमध्ये घेऊन काढलंय. आणि पाहायला गेलं तर बॉल होतोय फरार. तुम्हा सर्वांचे लाडके उरण तालुक्याचे जर एक दमदार व्यक्तिमत्व सुधीर घरत साहेबांच्या बॅनरला हिट होतो ना पाहायला मिळतोय. त्या बॉल चौकार. या 4 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 40 धावा. आता विजयासाठी अजूनपर्यंत 41 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते 8. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका, म्हणजे प्रत्येक गोष्ट शक्य आहे. यस डेफिनेटली. अगदी घुंगरू शॉट एका पायावरती छनानं चुमचुम 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 करत बॉल सीमारेषा पार आला हा शानदार रुबाबदार चौकार. आता 7 बॉल आणि विजयासाठी 37 धावांची गरज. ग्रँड एंट्री होताना पाहायला मिळते. जाऊया आपण अतिथी गणामध्ये. तिथे रोशनजी पाटील सर जोडले जातील. पाहुण्यांचं आगमन आता काही क्षणाचं होताना आपण पाहता. रॉयल एंट्री ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती या ठिकाणी राष्ट्रीय इंटक सचिव तथा कामगार नेते तुम्हा सर्वांचे लाडके
दमदार नेतृत्व आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं आगमन काही क्षणात ज्या मंचावरती पण होताना पाहत आहे. सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सुधीर गरज सामाजिक संस्था नवघर उरण आयोजित भाई चषक या स्पर्धेमध्ये या कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. अध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, कामगार नेते, ITF जागतिक संघटनेचे सदस्य आणि ज्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे असे 40+ क्रिकेटर मैदान वाचले पाहिजे आपल्या तरुणांसाठी, यासाठी कसोशीने प्रयत्न करणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दानशूर दिलदार नेतृत्व सन्माननीय महेंद्र शेठ गरज साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना पाहत आहे. बेरोजगारांना काम देणारे, बेरोजगारांना रोजगार देणारे किंबहुना कामगारांना होणारा अत्याचार त्याच्या विरुद्ध वाचा फोडणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कामगार नेते महेंद्र गरज साहेबांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्मान्य सुधीर शेठ गरज उर्फ भाई यांच्या वतीनं आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत. क्रिकेटची प्रचंड आवड, मी आवर्जून उल्लेख करेल खरं तर साहेबांबद्दल. क्रिकेटचे निस्सीम आवड असणारे 40+ क्रिकेटर भारतीय संघाचा सामना कुठेही असो, भारत देशामध्ये असो किंवा देश विदेशात असो, तिथे जाऊन पाहणारे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब आपल्या जवळील आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या आयुष्यात पाठबळ देऊन बाहेर देशांमध्ये विमानामध्ये घेऊन जाणारे, तसेच अनेकांना स्वप्नातील घरे, महागड्या गाड्या, मोबाईल देणारे, अनेकांच्या घरांसाठी योगदान देणारा एकमेव नेता, काँग्रेस पक्षासाठी संपूर्ण रायगड पिंजून काढून या काँग्रेस पक्षाला संजीवनी देणारा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका चेहरा, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व महेंद्र शेठ गरज साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत. खरं तर ही स्पर्धा आपण पाहताय रायगड जिल्ह्यातील अग्रनामांकित किंबहुना उरण तालुक्याच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे भाई चषक. सन्माननीय सचिनजी गवाडी साहेब आपलं देखील स्वागत. चिरनेर नगरीचे आणखीन एक आमचे दमदार शिलेदार काँग्रेस पक्षाचे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 6 बॉलमध्ये बनवायचे 37 धावा. चांगला उल्लेख आपण पाहायला गेलं रोशनजी यांच्याकडनं मात्र महेंद्र शेठ गरज साहेबांचं होताना पाहायला मिळते. हा प्रेम सुधीर गरज साहेबांवरचा आणि त्यांच्या क्रीडांगणावरती मात्र आगमन होताना पाहायला मिळालं. तर याच दरम्यान चिरनेर गावचे सरपंच आदरणीय भास्कर मोकल साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचंही या ठिकाणी या भाई चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. शब्द सुनाने आम्ही सर्वप्रथम स्वागत करतोय. महेंद्र गरज साहेब म्हटल्यानंतर युवकांची चेतना आहेत, कार्याची प्रेरणा आहेत, संस्कारांचा खोत आहे आणि विचारांचा आधार आहे. ध्यास आमचा श्वास काँग्रेस जन म्हणत असतील महेंद्र शेठ गरज साहेब आमचा आहे आणि त्यांचं शुभ आगमन मात्र इथे होताना पाहायला मिळालं. अगदी ऑन साईडला खेचून काढलाय, बॉल चाललाय अगदी उंच माझा झोका घेत, फ्लाय क्लासिक क्लास षटकार. म्हणून सर्वाधिक मागणी असणारे डीजे म्हणजे मॅडियमचे. त्याला माहिती आहे कोणत्या वेळी कोणत्या टायमिंग के बेतात बादशाह, शार्प शूटर डीजे मॅडी. आणि इथून पाहायला गेलं षटकार आल्यानंतर अगदी मॅच अल्टी पलटी होतोय की काय. आता येणारे बाउल असणार आहे ते 5 आणि विजयासाठी 31 धावा. मित्रांनो हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाही आहे. 5 क्षेत्रक्षणामध्ये सजावट करण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागलाय. कल्पेश मात्रे ऑन स्ट्राईकला आहेत. 5 बॉलमध्ये 11 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. लेफ्ट हँड बॅट्समन आहेत हितेश भोईर गोलंदाजी मार्कवरती. हितेन भोईर हा बॉल आलाय मात्र स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस आणि वे मध्ये गती मात्र बॉल मधली काढून घेतली आणि त्यामुळे की काय हा डॉट बॉल आलाय. 50 धावा जरूर इथे धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलमध्ये बनवायचे 31 धावा. एक डॉट बॉल आहे ना तो मात्र इथून थोडासा मात्र तुम्हाला हरागिरीकडे नेईल, पण तो एखादा मोठा फटका पेट टीमला मात्र विजयाकडे नेईल. पेंडकर टीम सुस्थितीमध्ये आहे. पेंडकर टीमला फारसं काही करायचं नाही आहे, डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवायचे आहेत. फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, आणखी एकदा चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. ही 3 भोईर तेच करताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. लगातारचा दुसरा डॉट बॉल. षटकार आल्यानंतर कुठेतरी वाटत होतं की मॅच गरमाट होतोय का. या उरणच्या गुलाबी थंडी मात्र इथून आग लागतोय की काय मॅचला. भाई चषक 2025 नवघरचं दमदार रुबाबदार आयोजन आपण पाहताय. तुम्हा सर्वांचे लाडके सुधीर गरज साहेबांच्या मुख्य आयोजना खातर ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आपल्याला. हो हाही मात्र लांब लचक बॉल मात्र खेचून काढलाय.
संधी नसणार आहे तिथे अगदी सारेगमप धनिसा 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 अल्लाप घेत बॉल टाकत षटकार. रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस कोणी जिवंत ठेवली असेल ते म्हणजे महेंद्र शेडगरज साहेबांनी आणि त्यांचं शुभागमन. चेंज ऑफ द स्पेस परत एकदा पाहायला मिळालं. थोडंसं दूरवर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला इथे. वाईटचा निर्णय आलाय. एक अतिरिक्त धाव मिळाली. 2 बॉलमध्ये 24 धावा इथे मात्र बनायच्या आहेत आणि थोडंसं कठीण. आता हराकेरीपासून चमत्कार क्रिकेट तुम्हाला वाचवू शकतो. चमत्कारी क्रिकेट घडेल का या मैदानामध्ये पाहायला मिळेल का बरीचशी चर्चा. फ्रंट लाईट पाहतोय आपण अप्रतिम मैदानामध्ये. चांगली विकेट ही मात्र पाहायला मिळाली. आता इथून मॅच पीडी स्पोर्ट्स भेटकर टीमच्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळते कारण आता 1 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 1 बॉलमध्ये 23. चला नेक्स्ट मॅच साठी अकादमी पांडजे आणि बोकडविरा दोन्ही संघ रेडी राहा. क्षणाचाही विलंब न लावता आपण लगेच मैदानात ताबा घ्या. मंचावरती आपण पाहता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सन्माननीय राष्ट्रीय इंटक सचिव कामगार नेते महेंद्र शेडगरज साहेबांचं आगमन. नुकताच रयत शिक्षण संस्थेला ज्यांच्या वतीनं तब्बल 50 लाखाचं डोनेशन देण्यात आलं आणि त्यांच्या त्या खरं कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा एक विशेष सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला. आम्ही नेहमी सांगत असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव योगदान आपल्या मातोश्रींच्या नावाने यमुना सन्मान हा पुरस्कार आपण पाहिला त्यांच्या वतीने देण्यात आला. प्रत्येक महिलांना प्रत्येक क्षेत्रातील नामवंत महिलांचा देखील गौरव म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी देखील खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं. आम्ही लगेचच आता सन्मानाकडे बोलतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती राष्ट्रीय इंटक सचिव तथा कामगार नेते दिलदार दानशूर असं व्यक्तिमत्व सन्माननीय महेंद्र शेडगरज साहेबांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे प्रणेते